कथेचं नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा, भाग 10. काय झालं तिला? रडत होती का ती? पण का? म्हणजे सगळं ठीक तर आहे ना? मग रडायचं काय कारण? सकाळी कॉलेजमध्ये पाहिलं तेव्हा तर ठीक होती, हसत होती, खुश होती. मग आता अचानक काय झालं असेल? साहिल आपल्याच विचारात हरवलेला होता. स्वानंदीला उठून आत जाताना बघून तो सुद्धा त्याच्या कॉफीचे पैसे देऊन तिथून बाहेर पडला. त्याची आवडती स्पोर्ट्स बाईक घेऊन तो भरधाव वेगात तिथून निघून गेला. स्वानंदी रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन किचनमध्ये आईला मदत करायला गेली. असं तर काही विशेष बोलणे होत नव्हते दोघींमध्ये कधी, पण स्वानंदीला आज ती खरंच खूप आनंदी असल्याचे दिसत होते. तिने परत आईला काहीच विचारलं नाही. सगळं काम आवरून ती हॉलमध्ये जाऊन टीव्ही बघत बाबा याची वाट बघू लागली. पण थोडा वेळ गेला की तिला अस्वस्थ वाटू लागले. राहून राहून तिच्या लग्नाचा विषय डोक्यात येत होता. शेवटी वैतागून ती रूममध्ये जाऊन अभ्यास करत बसली. पण त्यातही तिचं लक्ष लागले नव्हते. शेवटी तिने पांघरून घेतलं आणि झोपून टाकलं. टेन्शन जे आलेलं तिला. टेन्शन आलं की तिला काहीच सुचत नव्हते. खूप झोप यायची आणि भूक पण लागायची. त्यामुळे जेव्हा जेव्हा तिला एखाद्या गोष्टीचं टेन्शन यायचं त्यावेळी ती काही ना काहीतरी खात असायची, नाहीतर सरळ झोपून टाकायची. पोट भरलं आणि भरपूर झोप झाली की मग तिला जरा रिलॅक्स वाटायचे आणि मग तिच्या प्रॉब्लेमवर ती सोल्युशन शोधायची. आजही तिने सरळ झोपून टाकलं. रात्रीचे 8 वाजत आले होते. जेवणाची वेळ झालेली. बाबा कधीचे येऊन फ्रेश होऊन बसले होते. आल्यापासून त्यांना स्वानंदी दिसली नव्हती. आईने सांगितलेलं त्यांना ती झोपलीये म्हणून. पण जेवायची वेळ होत आली तरी ती उठली नाही. म्हणून बाबा सरळ तिच्या रूमकडे निघाले. हळूच दरवाजा उघडून बघितले तर स्वानंदी गाढ झोपत होती. हळूहळू बेडजवळ जात त्यांनी तिथल्या स्टूलवर बसून घेतले. काही वेळ ते तसाच तिचा चेहरा न्याहाळत होते. किती निरागस आहे माझी सानू, आणि किती शांत शांत असते आता. ना दंगा ना कोणता हट्ट. रघुनाथ मनातच विचार करत होते. किती रडली होती त्या दिवशी. रडून रडून डोळे सुजले होते. चेहरा लाल करून घेतला होता सगळा. पण काय उत्तर देणार होतो मी तिच्या त्या प्रश्नांचे? का आई तिच्याशी तसे वागते याचं काय कारण सांगणार होतो मी तिला? माझी सानू, खरंच नाही माहित मला. जेव्हा तुला सत्य समजेल त्यावेळी तुझी काय प्रतिक्रिया असेल? त्रास तर खूप होणार तुला. डोळे भरून आलेले त्यांचे. पण नाही, तुला काहीच त्रास होऊ देणार नाही मी. माझा जीव आहेस तू. तुला त्रास झाला तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. नाही, कधीच नाही. तुला खरं कधीच समजू नये यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. नक्कीच करेन. डोळे पुसत त्यांनी स्वतःला सावरले आणि स्वानंदीच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवत तिला हाक मारली. सानू, ए बेटा, उठ ना. बघ किती वाजले. जेवायची वेळ झाली. अशी कशी झोपलीस अजून? उठ लवकर. जेवून घे आणि हवं तर झोप परत. त्यांच्या आवाजाने स्वानंदीने झोपेतून जागी होत त्यांच्याकडे बघून गोड स्माईल दिली आणि बेडवरच उठून बसली. तुम्ही कधी आलात बाबा? स्वानंदी, आलो मघाशीच. आज जरा लेट झाला ग. काम होतं ना. पण तू का अशी झोपलीस? अशी तर तू तेव्हाच झोपतेस जेव्हा तुला कोणत्या तरी गोष्टीचा त्रास होत असतो, हो ना? बोल, काय टेन्शन आहे का? काय झालं बेटा? रघुनाथ तिला प्रेमाने विचारत होते. बाबांचा प्रश्न ऐकून स्वानंदी त्यांच्याकडे बघतच बसली. मनातच ती विचार करत होती. किती परफेक्ट ओळखलत बाबा मला. मला होणारा त्रास मी न सांगताही समजतो त्यांना.
किती ओलावा दिसतो नेहमी त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी. मग कसं काय मी माझे प्रॉब्लेम सांगून त्यांना त्रास देऊ? सांग ना बाप्पा. स्वानंदी मनातच बाप्पाला विचारत होती. स्वानंदी कुठे हरवली म्हणून तिच्या बाबांनी तिचा हात धरून तिला हलवले आणि विचारले, काय ग, काय झालं? अशी का बघत बसलीयस? विचारतोय ना मी काहीतरी तुला. कसलं एवढं टेन्शन घेतलंयस? काहीच नाही बाबा, एक टेन्शन होतं, पण आता ठीक आहे मी. झोप झाली ना माझी, त्यामुळे रिलॅक्स फील होतंय मला. नका तुम्ही एवढी काळजी करू. स्वानंदी बाबांचा हात हातात घेत त्यांना म्हणाली. तुझं ना हे गणित काय माझ्या पचनी पडत नाही बुवा. अरे लोकांची टेन्शनमध्ये भूक आणि झोप उडून जाते आणि तुझं तर नेमकं उलट आहे. अशी कशी ग तू बेटा? रघुनाथ हसतच तिचे गाल ओढतच तिला विचारत होते. ऐसे ही है हम बाबा, वन अँड ओनली पीस. स्वानंदी बेडवर उठून उभी राहिली, कमरेवर हात ठेवत ॲटिट्यूडमध्ये म्हणाली. तसे रघुनाथनेही जोरजोरात हसत उठून उभे राहिले. चला नौटंगी वास कर आणि जेवायला चल आता. रघुनाथ हसतच तिला म्हणाले. हो बाबा, तुम्ही वा पुढे, मी येतेच फ्रेश होऊन. म्हणतच स्वानंदी बेडवरून उतरून पटकन वॉशरूममध्ये गेली. 10 मिनिटातच ती फ्रेश होऊन नाईट ड्रेस घालूनच बाहेर आली. झोप झाल्यामुळे आता जरा तिला रिलॅक्स वाटत होते. डोक्यातून विचार गेले नव्हते, पण ती आता रिलॅक्स होती. त्यामुळे जे होईल ते होईल असा विचार करूनच ती डायनिंग टेबल जवळ गेली. आज डायनिंग टेबलवर आईने आधीच सगळं आणून ठेवलं होतं. रोज स्वानंदी तिला मदत करत होती. सोहम कुठे गेला? जेवणार नाही का तो? थांबा मी बोलवून आणते त्याला. असं म्हणतच ती सोहमला हाक मारणारच इतक्यात, जेवलाय तो मघाशीच आणि झोपला सुद्धा. उद्या स्कूलमध्ये काहीतरी प्रोग्राम आहे असं म्हणत होता, म्हणून झोपला लवकर. स्वानंदी सोहमला हाक मारायच्या आधीच पटकन आईने बोलून टाकले. ओ, मला काहीच बोललं नाही. झोपलेले होते ना मी, त्यामुळे असेल कदाचित. नेहमी तर सांगतो मला काहीही असेल तर, आणि तेही सगळ्यात आधी. स्वानंदीने मनातच विचार करत चेअरवर बसून घेतले. तिघांनीही जेवायला सुरुवात केली. सगळ्यांचं जेवण झालं तसं स्वानंदीने सगळं टेबल आवरायला घेतले. आई आणि बाबा सोफ्यावर जाऊन बसले. स्वानंदीच्या आईने हळूच विषय काढला. अहो, ते परवा मुलगा आलेला ना सानूला बघायला, त्यांचा फोन आलेला आज दुपारी. त्यांना आपली सानू खूप आवडली, तेच सांगायला फोन केलेला. आईने बाबांचा मूड बघून हळूच सांगायला सुरुवात केली. बरं मग? बाबांनी तिला शांतपणे विचारले. म्हणजे ते मुलगा चांगला आहे, चांगली नोकरी आहे त्याला, घरचे सगळेच छान आहेत, शिकलेले आहेत सगळे. मग मी काय म्हणते, जर सगळं चांगलं असेल तर जुळवायला काय हरकत आहे? आईने तिच्या मनातलं पटकन बोलून टाकले. ठीक आहे, चौकशी करून बघू. असेल चांगलं स्थळ तर ठरवून देऊ लग्न. सानूचं शिक्षण पूर्ण झालं की मग लग्नाचं बघू आपण. बाबांनी तिला शांतपणे उत्तर दिले. अहो, खरंच मुलगा चांगला आहे, दिसायलाही देखणा आहे. सानूची आणि त्याची जोडी एकदम छान दिसेल. चौकशी केली मी सगळी, काहीच खोटे नाही या स्थळात. आई बाबांना पटवून सांगत होती. बरं ठीक आहे, तरी मी आणखी चौकशी करेन, मग आपण पुढचा निर्णय घेऊ. बाबा अजूनही शांतपणे बोलत होते. तुमची चौकशी करून होईपर्यंत मुलगा हातचा निघून जायचा. चांगले स्थळ मिळत नाही आजकाल लवकर. म्हणून मी काय म्हणते, 2 दिवसात काय ती चौकशी करून घ्या आणि लगेच आपला होकार कळवून देऊया ना आपण त्यांना. म्हणजे पुढचं सगळं लवकर आटोपून होईल. आई भरभर जरा रागातच म्हणाली. पुढचं सगळं म्हणजे? बाबांनी जरा शंकेने विचारले. ते म्हणजे त्यांचं काय आहे ना, मुलगा अमेरिकेत असतो, तिथे चांगली नोकरी आहे त्याला. इकडे आई वडील एकटेच राहतात त्याचे. 1 महिन्याची सुट्टी घेऊन आलाय तो, खास लग्नाला मुली बघण्यासाठी.
महिन्याभरात लग्न करून जाताना सगळ्यांनाच सोबत घेऊन जाणार आहे तो. तिथेच कायमचे सेटल होणार आहे ते सगळे. म्हणून मग त्यांना लगेच 10-15 दिवसात लग्न करायचे. शेवटचे वाक्य हळूहळू बिचकत आई बोलत होती. आईच्या या बोलण्यावर बाबा रागातच जागेवरून उठून उभे राहिले. सुमन, मी तुला याआधीही सांगितलं आहे, सानूचं लग्न तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच होणार, त्याआधी अजिबात नाही. मग जगातला तो एकमेव मुलगा राहिला असेल ना, तरीही नाही. आणि हे आज मी तुला शेवटचं आणि अगदी स्पष्टपणे सांगत आहे. यापुढे मला तिच्या लग्नाचा विषय या घरात नको. निदान तिची फायनल एक्झाम होईपर्यंत नकोच. समजलं तुला? असं बोलून बाबा भरभर पावले टाकत रूममधून निघून गेले. तर डायनिंग टेबलजवळ उभ्या असलेल्या स्वानंदीकडे त्यांचे लक्ष गेले. तिच्या डोळ्यात पाणी आणि ओठांवर हलकीशी स्माईल होती, जसे की बाबांना थँक्यू म्हणत होती ती. बाबांनी डोळ्यांनीच तिला काळजी करू नकोस बेटा, मी आहे तुझ्यासोबत, असं आश्वासन दिलं आणि ते रूममधून निघून गेले. आईनेही रागातच धुसफूस करत रूममध्ये जाऊन झोपून टाकले. स्वानंदी तिथेच बसून राहिली. मग अशी छान झोप झाल्यामुळे आता तिला लगेच झोप येणार नव्हती. त्यामुळे रूममध्ये जाऊन ती अभ्यास करत बसली. त्याच वेळी इकडे कॅफेमध्ये गेल्या 3 तासापासून साहिल पुन्हा त्याच कॅफेमध्ये होता. त्याच टेबलवर बसून होता. आत्ताही त्याची नजर स्वानंदीच्या बंगलोवर होती. दुपारी तिला रडताना बघून त्यालाही खूप वाईट वाटले होते. घरी जाऊनही त्याचं कशातच मन लागत नव्हते. त्यामुळे ती ठीक आहे का नाही हे बघायला म्हणून तो गेल्या 3 तासापासून तिथेच बसून होता. पण ती आता त्याच्या नजरेस पडली नव्हती. आता तर कॅफे बंद व्हायचीही वेळ आली होती. दिसेल का मला ती? हाच एक प्रश्न डोक्यात सुरू होता त्याच्या. क्रमशः